आणि व्हिडिओ पडल्यानंतर एक अर्ध्या तासातच मला सगळ्यांचे फोन यायला सुरुवात झाली की म्हणले आत्तापर्यंतचा तुमच्या कारकिर्दीतला सगळ्यात छान व्हिडिओ. तर नमस्कार मित्रांनो, आपण आहोत बारामतीमध्ये. तर पालखीला आलो आपण बारामतीमध्ये. तोंड बांधायचं कारण आता असंही चप्पल सापडा माझे मित्रांनो. आता पुढे सगळे तोंड बांधायचं कारण म्हणजे इथे एक रील शूटिंगला आलतो आम्ही आणि शूटिंग आले उरकत. आता बाहेर पडतो. काय झालं, फॅनच एवढी वळखते तिथं की शूटिंगला उशीर होत चालला आहे. तर सगळ्यांना तोंड तर दिलंच पाहिजे. भेटू बाया अण्णा ये चालत ये उशीर झाला आहे. तर तोंड बांधायचं कारण एवढंच होतं मित्रांनो. पालखीचं रीलचं शूटिंग चाललं आहे आमचं. आता वाजलेत किती वाजलेत अण्णा? 10:30 वाजले. अजून 1 तासाचं शूटिंग बाकी आहे आमचं बाहेर. आणि 1 तासाचं शूटिंग करता करता काय झाले, अजून वेळ लागणार आहे. 11:15 म्हणजे 12 वाजता शूटिंगला आम्हाला इथं. आणि उशीर अशामुळे होत चालला आहे की सगळे फॅन लोक इतके भेटतात की बराचसा वेळ आम्हाला त्यांना देण्यात बिन जातो या. पण शेवटी मग तोंड बांधायचा निर्णय घेतला आम्ही आणि निघालो आहे. मॅडम तर थकले असतील फार. होय मॅडम, थकला असताल तुम्ही? ते नाही ना. तर बाहेर आले आता आपण बारामती चौकात. दादांचं पोस्टर आहे. दादांच्या वेळेनं पालखीचा आनंद व्यक्त करावा लागतो इथे. आणि तर तोंड काय होते, इतके फॅन भेटलेत भयंकर. म्हणजे वारीत येणारे, दिंडीत येणारे सुद्धा, लातूर असेल, परभणी असेल, पूर्ण महाराष्ट्रातून जिथून असेल कानाकोपऱ्यात मग तेवढं प्रत्येकजण ओळखतोय. आणि प्रत्येकाच्या तोंडात एकच नाव, अहो पिंटू शेट तुमचे व्हिडिओ लय भारी असतात. मग इतकं जे आता काय तुम्हाला सांगायचं, इतकं जे प्रेम मिळले आज, भयंकर प्रेम मिळले, प्रेम मिळले. अजून 1 तासाचं शूटिंग बाकी आहे आमचं. तर आता शूटिंग चालू करतो मी. बाकीचं राहिलेलं शूटिंग झाल्यानंतर बनवतो परत ब्लॉग. तर नमस्कार मित्रांनो, एक हा ब्लॉग बनवतो आहे. जरा एक ब्लॉग अशासाठी की एक 5-6 दिवसापूर्वी एक वारीचा व्हिडिओ टाकला होता मी इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती. तर त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा करावी म्हणून थोडंसं एक व्हिडिओ बनवतो आहे. तर वारीचा व्हिडिओ टाकल्यानंतर बऱ्याचशा लोकांना आवडला व्हिडिओ. बरेच जणांचे फोन पण आले की म्हणले खरंच खूपच छान बनवला आहे व्हिडिओ. आणि म्हणजे कौतुकही केलं बऱ्याचशा लोकांनी, कारण की एकदम इमोशनल होता. तर माझे कंटेंट बऱ्यापैकी सगळे कॉमेडी असतात आणि इमोशनली एकदम करायचं म्हणलं की थोडंसं जरा हे होतं. पण मागेही 1-2 व्हिडिओ मी बनवली ती इमोशनल, त्याच्यामुळे जरा ह्याला बनवावं म्हणलं. आणि स्टोरी पण तशी तयार केली होती. तर ह्याची स्टोरीचा विषय तर असा आहे की म्हणजे विषय खूप वेगळा होता पहिल्यांदा आणि नंतर इतका चेंज होत गेला की म्हणजे बराच चेंज झाला विषय. तर म्हणजे मंगळसूत्र चोरी किंवा काय असेल ती त्याचा विषय तर फायनलच होता. पण ह्याची तयारी आम्ही पालखी ज्यावेळेस पुण्यात होती त्यावेळेस कंटेंट तयार केला होता. पण पालखीची आम्ही वाट बघत होतो की पालखी जेजुरीच्या खाली आल्यानंतर आपण हा कंटेंट शूट करायचा. तर काही अडचणी अशा यायला लागल्या की त्या आम्हाला तिथं जेजुरीत करताच आलं नाही शूट. आता काय झालं, पहिलं जेजुरीत 1 दिवस मोकळा होता, आम्हाला सोमवारी शूटिंग करायचं होतं. पण रविवारी काहीतरी मला वाटतं एकदम दुर्दैवी अपघात झाला वारकऱ्यांचा आणि बऱ्याचशा महिला भगिनी आपल्या मृत्यू पावल्या त्यात. त्याच्यामुळे काय झालं, आम्ही तो विषयच शूटिंगचा कॅन्सल केला, म्हणजे नको बनवायला. पण परत पालखी पुढं आल्यानंतर असं वाटायला लागलं की अरे कंटेंट तर तयार केलेलं आहे, आपण शूटिंग केलं पाहिजे. पण नंतरनी पण इच्छा होत नव्हती, पण तरी म्हणलं शूटिंग करूयात. पण अचानकच मला एक JCBला काम आलं, त्याच्यामुळं एक 4 ते 5 दिवसाचं काम माझं एकदम अचानकच आलं. बरं ते माणूसच ऐकत नव्हता की मला एक तर पाऊस थोडासा पडत नव्हता लवकर आणि पाईपलाईन आणि पिकं जळायला लागली होती त्याच्यामुळे एक पाईपलाईन आम्हाला त्या आमचा मित्रच आहे संदीप खानावळवाले. तर मग मी काय केलं, त्याचं काम आधी सुरुवात केली. 2-3 दिवस रात्रीचं उशीरपर्यंत चालवून त्याचं काम उरकून येणं 1-4 दिवसात उरकलं. पण ते काम उरकेपर्यंत पालखी जेजुरीत आली, जेजुरीतून वाल्ह्यात आली, वाल्ह्यातून निरा करून लोणंदला गेली. लोणंदला गेली आणि दुसरी एक सोपान काकांची पालखी असते ती आमच्या सोमेश्वरमध्ये येते. तर ती सुद्धा सोमेश्वरमध्ये आली
आणि मला वेळ कधी मिळाला, पालखी आमच्या इथून गेल्यानंतर कोराळ्यात गेल्यानंतर त्या दिवशी वेळ मिळाला मला संध्याकाळी. आता पालख्यात गेल्या खाली, तर मग त्या दिवशी काय झालं, लोणंदला माऊलींची पालखी होती. माऊलींच्या पालखीत मला व्हिडिओ शूट करायचं प्लॅनिंग होतं माझं. तर माऊलींच्या पालखीत सकाळ सकाळ आधी गेलो मी. गेल्यानंतर बरंचसं वातावरण बघत आलो, प्रचंड गर्दी होती वारकऱ्यांची, बरीच म्हणजे समुदाय पण लय मोठा होता. आणि गर्दीत शूटिंगला जरा पण म्हणलं अडचणी येऊ शकतील तिथं, म्हणलं एकदम असं ही मिळायचं नाही आपल्याला. मग मी काय निर्णय घेतला की सोपान काकांच्या पालखीत एक ठराविक मापात गर्दी असते, मग इथं म्हणलं जरा शूटिंग करायला बरं पडेल जरा आपल्याला, म्हणलं सोपान काकांच्या पालखीत. तर माऊलींची पालखी तिकडून खाली आली तरडगावमध्ये मुक्कामी, आणि मला दुसऱ्या दिवशी वेळ होता. मग ती पालखी तिकडून फलटणला गेली, आणि ही जी पालखी आहे सोपान काकांची ती कोराळ्यातून बारामतीत मुक्कामी जाणार होती. तर इकडून पालखी ही निघाली आणि ती फलटणकडे निघाली. आता फलटणकडे जसं जाईल असं म्हणलं जास्त गर्दी वाढणार आहे म्हणलं, तर मग निर्णय घेतला की आपण सोपान काकांच्या पालखीमध्ये शूट करतो व्हिडिओ. तर मग सोपान काकांच्या पालखीत गेलो. पालखी माळेगावमध्ये थांबली होती थोडा वेळ, तर म्हणलं आता शूटिंग चालू करू. मग आता पालखी जास्त खाली गेल्यामुळं मग आमचं शूटिंग एक तर पंधरात करायचं डोक्यात होतं, पण पंधरात न होता ते शूटिंग आमचं झालं चालू माळेगावमध्ये. आणि माळेगावमध्ये बी जागा कुठे मिळली आम्हाला, तर गोविंदबागेपाशी. मग आता ते पवारसाहेबांचं घर तिथंच आहे, तर तिथून शूटिंग आम्ही चालू केलं. शूटिंग चालू केल्यानंतर पालखी खाली गेली, बरंचसं शूटिंग आम्ही तिथं उरकत आणलं. आणि उरकत आणल्यानंतर मग आता बाकीचं शूटिंग राहिलेलं म्हणलं कसं करायचं, तर म्हणलं आता ही पालखी मुक्कामी थोड्या वेळातच बारामतीत पोचणार आहे. आणि बारामतीत गेल्यानंतर मग तिथं शूटिंग करू म्हणलं. मग आधी पालखी मग आम्ही थोडा वेळ थांबलो, पालखी पूर्ण आम्ही बारामतीत जाऊन दिली. आणि पालखी बारामतीत गेल्यानंतर मग तिथं गेलो, आणि आमच्या इथली वाणीवाडीतली एक दिंडी आहे, त्या वाणीवाडीतल्या दिंडीबरोबर बरंचसं शूटिंग केलं. आणि तिथं गेल्यानंतर स्वतः त्यांनी सांगितलं जेवण करा इकडे. आता आम्ही ती आमची वाणीवाडीतली दिंडी आहे, त्या दिंडीच्या तिथं जाऊन जेवण वगैरे केलं, तिथलं काय शूट घेतलं. आणि आमचे तेव्हा दिंडी आमची वाणीवाडीतली, त्या दिंडीवर बी काही चालतानीचे काही शूटिंग घेतलं बरंचसं. आणि ते झाल्यानंतर बारामतीत गेलो. बारामतीत गेल्यानंतर तिथं शूटिंग चालू केलं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा होता की आम्हाला शूटिंगला जास्त वेळ होत चालला होता, कारण की त्या पालखीत इतके म्हणजे असंख्य फॅन्स होते की ते यायचे, भेटायचे, खूप व्हिडिओ आवडतात म्हणायचे. म्हणजे बराचसा वेळ त्यांना द्यावा लागायचा, नाराज करून ते जमत नाहीच कोणाला. तर मग बराचसा वेळ त्यांना दिला, आणि वेळ देत 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 मग पुढं शूटिंगला उशीर होत चालला होता. पण वारीत जे आलेले दिंडीत होते बाबा, लातूर कुठचे काय होते, धाराशिवचे, परत परभणी साईडचे होते, परत परभणी साईडच्या काही दिंड्या होत्या, त्यातसुद्धा बरेचसे लोक अशी ओळखीचे होते. तर बरेचसे लोक ओळखीचे भेटले, आणि बरेचशांनी फोटो काढले बरेचशा लोकांनी. मग शूटिंग तर चालू होतं, शूटिंगमध्ये लोक यायची, फोटो काढायची. मग असं आमचं जास्त करून वेळ वाढत चालला होता. मग बारामतीत जेवण केल्यानंतर परत शूटिंगला चालू केलं. आणि बारामतीत गेल्यानंतर ते बॅनर वगैरे आहेत बघा, अजयदादांचं एक बॅनर होतं, दादा बालकी बारामतीत आलेली आहे, सर्वजण आलेत, फक्त तुम्हीच नाही. हे थोडंसं मला इमोशनल टच झालं बरोबर. म्हणजे विषय वेगळा होता आधीचा, ते मंगळसूत्र चोरीचं, सोनाराचं दुकान दाखवायचं होतं, परत हॉस्पिटल दाखवायचं होतं. आता बऱ्याच लोकांना वाटलं हॉस्पिटलची ॲड आहे, पण हॉस्पिटलची ॲडसाठी नव्हतं, पण एक आमचा कंटेंटचा भाग होता म्हणून त्यात हॉस्पिटल दाखवायचं होतं, ते आमच्या भागातलं होतं. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे काय झालं, ऑलरेडी त्यांचं अजितदादांच्या जयंतीनिमित्त ऑपरेशन चालू होते मोफत, त्याच्यामुळे तो मुद्दा आमचा जो होता तो बरोबर एकदम तिथं परफेक्टच बसला. आणि पुढे गेल्यानंतर मग बाकीचं शूटिंग आम्ही चालू केलं. तर पालखीत वगैरे शूटिंग केलं, जिथं पालखी मुक्कामी असते तिथं शूटिंग चालू केलं. तिथले शॉट बरेचसे उरकत आले, पण तिथं बी इतके फॅन्स भेटत होते की एकदम बराच उशीर होत चालला होता आम्हाला. आता ॲक्च्युली आम्हाला जवळजवळ तिथं सगळं शूटिंग बारामतीतलं उरकायला 12 वाजले. अजूनही कदाचित उशीर झाला असता, पण नंतर 10 नंतर मी तोंड बांधून शूटिंग चालू केलं मी, कारण की बघितलं की लोक लगेचच येत होती ओळखीची. मग तोंड बांधल्यानंतर शूटिंग चालू केलं. शूटिंग चालू केल्यानंतर बाकीचं तिथलं आतलं जे शूटिंग आहे ते परत बऱ्यापैकी सगळं उरकून घेतलं. त्यानंतर बाकीचं मग क्लॉक टावरपाशी ते नटराजच्या तिथं, ते नटराज जे आहे तिथं एक शूटिंग बरंचसं घेतलं. तर हे बाकीची शूटिंग उरकून घेतली पटपट. आणि ह्याच्यानंतर मग आम्हाला जवळजवळ 12 वाजले होते तिथं. आणि मग ते जेव्हा बारामतीत गेलो तेव्हा तिथने पुढं सगळा विषय चेंज होत गेला, थोडासा कन्सेप्टच चेंज होत गेला, कारण की शूटिंग बारामतीत झाले. दादांचं त्याला थोडंसं वलय आलं, आणि त्याच्यामुळे दादांचं बी आता आपण बऱ्यापैकी त्यांच्या जयंतीनिमित्त काय आहे ते दाखवायचा प्रयत्न केला. आणि लोकांना इतके इमोशनल झाले लोक की म्हणजे बऱ्याच जणांचे फोन आले मला, खरंच म्हणले व्हिडिओ बाकी एकच नंबर व्हिडिओ बनवला आहे म्हणले. आणि व्हिडिओचा विषय असा होता, व्हिडिओ जवळजवळ बराचसा मोठा झाला होता तो व्हिडिओ.
आपलं लिमिटला इथलं 3 मिनटाचं असतं. आता इंस्टाग्रामवर कसं आहे असं जवळजवळ 5.5 मिनटाचा व्हिडिओ आहे असं सोडून दिला, कारण की एका भागात लोकांना जेवढा बघता येईल तेवढा बघतील. कारण की होतं कसं त्यांचं लिमिट असतं, एक 3 मिनटाच्या आत असेल तर जास्त व्हायरल होण्याचे चान्सेस असतात. तर म्हणलं व्हायरल होऊ नाही तर न होऊ, पण ती कन्सेप्ट एका भागात दिसला पाहिजे. आता यूट्यूबला काही ऑप्शन नसतो आहे, त्याच्यामुळे यूट्यूबला काय केलं मी 3 मिनटाचा आणि 1 अडीच मिनटाचा असे 2 भाग तयार केले आणि दोन्ही भाग बरोबर यूट्यूबला सोडून दिले. तर दोन्ही भाग लोकांना आवडते, यूट्यूबला सुद्धा आवडले. बऱ्याच जणांचे कमेंट आले, मेसेज आले, म्हणजे खरंच खूप छान बनवला व्हिडिओ वारीमधला. म्हणजे मला वाटत बी नव्हतं एवढा म्हणजे लोकांना टच होईल, पण मी प्रयत्न केला होता लोकांना थोडासा मनाला भिडेल, किंवा म्हणजे लोक बरेचसे म्हणतात की अंगावर शहारे आले आमचे व्हिडिओ बघून. ह्याच्यामुळे जरा माझा प्रयत्न बराचसा होता की व्हिडिओ त्या पद्धतीने बनवायचा आपण. तर त्यात मला तर वाटायला लागले की मी त्यात म्हणजे सक्सेस झालो. कन्सेप्ट म्हणजे एखाद्या शॉर्ट फिल्मसारखा कन्सेप्ट होता हा. म्हणजे कुठला कॉपी नाही, काय नाही, आपण स्वतः सगळी कन्सेप्ट तयार करतो. कोणाचाही कॉपी करायचा प्रयत्न करत नाही. जर कुठं बसत असलं मिळते जातं ते काय योगायोग असेल, पण आपण दुसऱ्यांचं बघून काय करायचा प्रयत्न करत नाही. चांगला व्हिडिओ एक द्यायचा प्रयत्न केला वारीतला. आणि म्हणजे बऱ्यापैकी तर सुरुवातीला आम्ही कॅन्सल करायचा बेतात होतो व्हिडिओ, कारण की तो अपघात झाल्यानंतर आमचं मनच होत नव्हतं शूटिंग करायचं वारीत. आणि एक तर कसं होतं वारीत ह्या शूटिंग का करत नाही, तर कसं होतं लोकांना काही वेगळं वाटतं की बाबा इथं वारी आली की शूटिंग करतात किंवा काय, बऱ्याच जणांचं असं म्हणण्यातून येतं, त्याच्यामुळे करत नव्हतं. पण बऱ्याच लोकांचं मला मेसेज येत होते इंस्टावरती, यूट्यूबला, की बाबा वारीत काहीतरी दादा तुम्ही बनवा व्हिडिओ. आता एवढ्या जणांचे मेसेज पण यायचे, म्हणजे सांगायचे लोक आवर्जून की वारीत व्हिडिओ बनवा, वारीत व्हिडिओ बनवा. मग ते थोडंसं बाजूला ठेवलं, म्हणलं आता का जाऊ द्या, काय होईल ते होईल. पालखी आल्यात खाली आपल्या, आल्या तर आल्या, पण आपण जो कन्सेप्ट आहे आपला तो आहे असं क्लिअर करायचा. तर आम्ही महत्त्वाचे म्हणजे पात्र 5च जण होतो आम्ही. 5च जणांनी गेलो आणि बाकीचे सगळे मग वारीतले सगळे बरेचसे लोक होती, वारकरी होती बरीचशी वारीतली. त्यांना घेऊन तो कन्सेप्ट आम्ही एकदम योग्यरित्या पार पाडला. रात्रीचे 12 वाजले आम्हाला शूटिंगला, 12 सव्वा 12 ते शूटिंग उरकायला सगळं. म्हणजे जवळजवळ 3 वाजल्यापासून चालू केलं तर आम्ही शूटिंग रात्री 12 वाजेपर्यंत. आणि विशेष म्हणजे त्या आमच्या मॅडम आहेत सोळसकर मॅडम म्हणून, तर त्यांची एक भूमिका महत्त्वाची होती त्यात. एकदम त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे भूमिका एकदम पार पाडली त्यांनी. ते पहिल्यांदाच आमच्या रीलमध्ये आल्यात म्हणजे त्यांना आवड होती पहिल्यापासून नाटकाची, अभिनयाची. तर त्यांनी बऱ्याच 1-4-5 महिन्यापूर्वी मला सांगून ठेवलं होतं की म्हणले कधी जर तुम्हाला गरज पडली तरी सांगा, मला आवड आहे, माझी करायची खूप इच्छा आहे त्यात. तर मग अचानक मी त्या वारीचे जे ते पात्र आहे त्या पात्रासाठी मी बरेच दिवस एक चेहरा शोधत होतो, किंवा त्यांना फोन केला मी की बाबा मॅडम, म्हणजे सकाळ सकाळी शूटिंगच्या आधी. तर मॅडमला म्हणलं असं असं आहे. तर मॅडम लगेच तयार झाल्या, आल्या. जाता जाता बोलणं झालं आमचं, बोलत बोलत मग आम्ही शूटिंगला सुरुवात केली 3 वाजल्यापासून. रात्री 12 वाजले आम्हाला सगळ्या शूटिंग उरकायला, पण कोणी थकलं नाही, काय नाही. तर मग त्यांनी एकदम उत्कृष्ट असा अभिनय केला. गर्दी होती, काय होते, म्हणजे लाजले नाहीत किंवा काय नाही, एकदम छान प्रकारे सगळं. म्हणजे योगच होता एक तो आमचा की एकत्र येऊन सगळ्यांनी काहीतरी एखादा म्हणजे चांगला कन्सेप्ट तयार करावा. तर त्याच्याप्रमाणे एकदम कन्सेप्ट छान तयार झाला, लोकांनाही बऱ्याचसा आवडला. आणि विशेष सांगायचं म्हणजे मी फक्त मॅडमला विचारलं होतं की मॅडम तुमचं माहेर कुठलं आहे, किंवा आता सासर तर हे वागळवाडीतले होते, तर त्यांचं माहेर आहे काटेवाडी, एवढंच म्हणलं होतं. पण मला माहीत नव्हतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवारसाहेबांच्या घरातलेच आहेत मॅडम, त्या मॅडम ज्यांचं मंगळसूत्र चोरीला गेलं तर त्या. आणि त्या मॅडम म्हणजे महत्त्वाचं म्हणजे ते मला शूटिंग झाल्यानंतर व्हिडिओ पडल्यानंतर 2 दिवसांनी कळलं त्यांचं आडनाव पवार होतं तिकडचं. तेव्हा मॅडमला विचारलं मी, तर तुम्ही आडनाव तुमचं पवारच आहे का तिकडचं? म्हणले हो. म्हणजे साहेबांच्या? म्हणलं हो. म्हणले साहेबांच्याच घरातले, म्हणजे आपल्या त्या अजितदादांच्या चुलत बहीण आहेत काहीतरी, असं नातं आहे त्यांचं अजितदादांच्या. हे नातं होतं. म्हणजे आता योगायोग सगळा जुळून असं आला की त्यांच्याच घरातलं पात्र एक आम्हाला मिळालं. आणि एकदम छान प्रकारे अशी त्यांनी भूमिका एकदम वठवली. काहीच अडचण आली नाही आम्हाला. म्हणजे जो आमचा म्हणजे एफर्ट्स बरेचसे लावले होते आम्ही, लावली होती ह्याच्यासाठी, त्या रील्ससाठी. कारण की कॉमेडी रीलमध्ये कसं होतं, आमचे ठरलेले कन्सेप्ट असतात ते उरकत जातात पटापटा. पण इमोशनल म्हटल्यानंतर लोकांच्या मनाचा वेध घ्यावा लागतो. लोकांना पटलं पाहिजे, म्हणजे ते हे झालं पाहिजे. आणि ते एकदम म्हणजे लोक, एक तर रील झाली 5.5 मिनटाची, लोक अर्धा मिनिट 1 मिनटात रील बनवून सगळी मोकळे होतात 1.5 मिनटातले इथले. पण एक तर माझी रील असतात 3 मिनटाच्या, त्यातून सुद्धा ही झाली 5.5 मिनटाची. 5.5 मिनटाची रील असून सुद्धा ही मला वाटते 1.5 मिलियनच्या पुढं काहीतरी व्ह्यूज गेल्यात इंस्टाला. आणि यूट्यूबला जवळजवळ ही 4 मिलियनकडे झाल्यात व्ह्यूज ह्या रीलच्या. तर मग इतकी जबरदस्त रील झाली आहे.
तर एवढा लोकांनी सपोर्ट केला त्याच्याबद्दल सगळ्यांचा म्हणजे आभार व्यक्त करतो मी, की म्हणजे तेवढं मला मांडता आलं किंवा दाखवता आला काहीतरी कन्सेप्ट असा. म्हणजे एक भावनिक मुद्दा होता, एक म्हणजे पांडुरंगावर किंवा आपल्या भक्तांवर बद्दल दाखवायचा एक मुद्दा होता. तो मुद्दा पडतोय न पडतोय, पण ती एक तयार केलं होता मी आणि त्यात सक्सेस झालो. आता जर आता त्या दिवशी शूट जर नसतं झालं बारामतीत, तर मग हा कदाचित मुद्दा पुढच्या वर्षीच मला शूट करावा लागला असता. पण योगायोग असा होता, सगळं जुळून आलं होतं. नेमकं बारामतीच्याच आमच्या भूमीत शूट झाले ते, त्याचा एक मनाला अभिमान वाटतो मला. आणि बऱ्याचशा गोष्टी एकदम व्यवस्थित पार पडत गेल्या. शूटिंगलाही आम्हाला काही अडचण आली नाही, एकदम छान पद्धतीने शूटिंग झालं. चॅलेंजिंग होतं ते एडिटिंग होतं. एडिटिंगवर सगळा बऱ्यापैकी भर असतो, कारण की माझ्याबरोबर जे आमच्या ह्याच्यातले जे एवढे कलाकार होते, शूटिंग चालू असताना कोणालाही काही लक्षात येत नाही, काही अंदाज येत नाही. का तर फक्त जो मेन क्रिएटर असतो त्याच्या कंटेंट डोक्यात फिरलेला असतो, बनवायचे काय आणि लोकांना दाखवायचे काय आपल्याला. मग अशा हिशोबाने ते शूटिंग चालू असतं. फक्त ते समोर ॲक्टिंग करत असतात सगळी, त्यांना काही कोणाला लक्षात येत नाही काय बनणार आहे व्हिडिओ. तर व्हिडिओ बनवून तयार झाला, अपलोड झाला. अपलोड झाल्यानंतर एक 15-20 मिनिटांनी मी फोन करायला सुरुवात केली. काही बघत होते, 3-3 वेळा बघत होते. तर म्हणजे त्यांनाच प्रश्न पडला, अरे खूपच खतरनाक व्हिडिओ झाला आहे म्हणले, आणि खूप छान व्हिडिओ झाला आहे म्हणले. म्हणजे इतका व्हिडिओ छान झाला आहे की एकदम स्तब्धपणेच. आणि व्हिडिओ पडल्यानंतर एक अर्ध्या तासातच मला सगळ्यांचे फोन यायला सुरुवात झाली, की म्हणले आत्तापर्यंतचा तुमच्या कारकिर्दीतला सगळ्यात छान व्हिडिओ, खूपच छान व्हिडिओ. म्हणले बरेच जण तर म्हणल्यावर डोळ्याला पाणी आलं आमच्या ते व्हिडिओ बघताना, एवढा लोकांना आवडला ते व्हिडिओ. म्हणजे मलाही वाटलं मी काहीतरी माझं हातून सार्थक झालं, काहीतरी देवाबद्दल काय दाखवायचा प्रयत्न होता, तो काहीतरी थोडासा दाखवता आला मला. ह्याचं एक लय मनात समाधान वाटलं. आणि ह्या गोष्टी सगळ्या मी जी बनवतो, एक कला आहे आणि आवड निवड आहे. म्हणजे आवड प्रचंड प्रमाणात आहे, या काहीतरी लोकांना नवीन नवीन दाखवायचं. म्हणजे कुठं पैशाच्या मागं लागलो आहे असं लागलो आहे अशातला काही भाग नाही. फक्त ह्या आवडी खातर दाखवतो आहे मी, बाकीचं काय नाही मला. आणि त्यात सुस्त आहे हो मला खूप नवीन नवीन काहीतरी. आणि बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की शॉर्ट फिल्म लेवलची कन्सेप्ट आहे म्हणली ही तुमची, ही शॉर्ट फिल्म म्हणून जरी केली तरी ही चालली असती. पण नाही, आपल्याला तेवढा वेळ नाही किंवा बघायला वेळ नाही. जे काही बनवतं आहे ते तुम्हाला आवडतं या, ह्यातच मला सगळं या. त्याच्यामुळं बाकीचं काय मला काय त्याच्याबद्दल म्हणजे जास्त कुठं काय दाखवून किंवा लय पुढं जायचं अशातला सुद्धा भाग नाही माझा. एकदम समाधानी आहे मी. आणि कन्सेप्ट सगळा तयार होता माझा आधीच, पण परफेक्ट एकदम कुठं काय बोलायचं आहे काय करायचं आहे ह्या गोष्टी ज्या होत्या ती सगळं मी रील शूटिंग करायच्या आदल्या दिवशी जवळजवळ 2:30 वाजेपर्यंत हा सगळा कन्सेप्ट लिहून काढला होता. जवळ एक 3-4 पानांचा कन्सेप्ट होता, सगळा लिहून काढला. आणि त्याच्यानंतर मला सगळं ती जवळजवळ 2:30-3 वाजले होते रात्रीच्या आदल्या दिवशीसुद्धा. तर हा परफेक्ट काय होतं, अचानक एकदम गर्दीच्या ठिकाणी गेलो, काय झालं ते एकदम सुचत नाही, काहीतरी डायलॉग राहून जातात, काहीतरी बोलणं राहून जातं किंवा एखादा मुद्दा राहून जातो. त्यामुळे काय होतं, आदल्या दिवशी सगळं जे आता छोटे छोटे कन्सेप्ट असतात ती जिथले तिथं करता येतात लगेच फायनल, पण त्यातून एखादा मुद्दा राहून आहे आमचा. त्याच्यामुळे मी सगळं आदल्या दिवशी सगळं लिहून घेतलं होतं सगळं रात्री 2:30 वाजेपर्यंत. मग ते दुसऱ्या दिवशी बरोबर आमचं सगळं एकदम जिथल्या तिथं झालं. इमोशनल व्हिडिओ बनवाय येतील मला इथून पुढे असं मला बी जाणवते आता. म्हणजे बनवू शकतो मी काही, कारण की ह्याला म्हणजे आता ते जवळजवळ मी 3 दिवस एडिट करत होतो व्हिडिओ. शूटिंग झाल्यानंतर मी 3 दिवस गेलेत मला ते व्हिडिओ एडिट करून ते अपलोड करायला. कारण की ते जे जुळवायला जे सगळे सीन होते जिथले तिथं जुळवणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं मला. कारण की लोकांच्या अंगावर म्हणजे बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की शहारे आलेत. कारण की आता कुठलाही व्हिडिओ एडिट झाला तरी पहिल्यांदा माझी बायको बघते, बघितलं तिला जाणवतं बरोबर हां हे असं झाले. तर महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस व्हिडिओ एडिट झाला आणि फक्त बायकोला दाखवला, तर बायको बघता बघता शेवटला बरोबर शेवटच्या 1 मिनटात त्याच्या डोळ्यातनी पाणी यायला लागलं. आणि तिला बरोबर अगदी ते म्हणजे मला जाणवलं बरोबर की 100% हा व्हिडिओ चालणार व्यवस्थित. कारण की म्हणजे जे बघतं प्रेक्षक त्यावेळेस बरोबर लक्षात येतं ते. आणि ते दुसऱ्या वेळेस दाखवलं तरी दुसऱ्या वेळेस बी पाणी आलं. म्हणजे 2 वेळा बघितलं तरीसुद्धा तिला ती हार्ट टचिंग झालं बरोबर. अरे खरंच छान आहे व्हिडिओ तो. म्हणजे त्यातून काहीतरी थोडासा म्हणजे बोध घ्यावा किंवा काय घ्यावा. आता कसं होतं बरं 1-2 जणांचे मेसेज आले की अंधश्रद्धा किंवा काय, हे बाकीचं लोकांना जे कळायचं ते कळतं. अंधश्रद्धेचा काही विषय नसतो यात, एक भावनिक मुद्दा असतो. आणि त्यातून काय आपल्याला कन्सेप्ट एखादा दाखवा येईल का अशा हिशोबाने आपण ते दाखवायचा प्रयत्न असतो. बाकी त्यात कुठला विषय नाही किंवा काय नाही. हां, दुसऱ्या एक जणांची एक कमेंट आली होती, तुम्ही पैशासाठी व्हिडिओ वारीत बनवता, अमकं करता तमकं करता, देवाबद्दल हे करता ते करता. तर ती एक मला त्यांना एक सांगणं या. आता बाकीचे कोण कशासाठी बनवतात हे काही माहीत नाही मला, पण माझा विषय काही पैशाचा कुठे येत नाही. आणि व्हिडिओमधून कुठले पैसे येतील म्हणून काय करतील म्हणून ती बनवत नाही. एक कला आहे मला आणि एक आवड आहे.
म्हणून मी हे व्हिडिओ बनवतो आहे. पैशाचा विषय सांगायचं जर म्हणलं तर माझा JCBचा बिझनेस आहे. JCBच्या बिझनेसपासून मला चांगले पैसे मिळतात. मग ते सोशल मीडियावरसुद्धा एवढे मिळू शकत नाहीत, एवढे पैसे मला ऑलरेडी JCBच्या बिझनेसमधून मिळतात. आणि माझे जर व्हिडिओ बघितले तुम्ही तर बऱ्यापैकी जवळजवळ माझ्या व्हिडिओतनी 8 दिवस 10 दिवस कदाचित झालं तर एक 4 दिवसात व्हिडिओ पडतो लयतले कन्सेप्ट असेल तर. आता 8-10 दिवस. आणि जे पैशासाठी लोक असतील किंवा काय असतील, मी काय कोणाला नावं ठेवणार नाही. म्हणजे ज्यांना वाटतं ते बघा रोज काय नाही काहीतरी इंस्टावर यूट्यूबवर टाकत असतात बघा. पण माझे व्हिडिओ तुम्हाला कधीच रोज दिसणार नाहीत. एक 8 दिवसाचा गॅप. आत्ताचा जो हा वारीचा व्हिडिओ टाकला आहे ना आणि त्याच्या आधीचा व्हिडिओ कंप्लीट 15 दिवसाचा गॅप आहे दोन्ही व्हिडिओत. फक्त एक आहे वारी आली आपल्या दारात आणि आपल्याला काहीतरी वेगळं काही नाही काहीतरी दाखवाईल अशा हिशोबाने मी तो वारीचा कन्सेप्ट बनवला होता. ह्यात बाकी दुसरं काही नाही आहे. पैशासाठी देवाचा वापर करणं किंवा काय करतं ते माझ्या रक्तात पण नाही आहे. आणि कुठलीही गोष्ट मी पैशाच्या हिशोबाने करत नाही. मला सांगा आत्ता पण एवढे व्हिडिओ बनवले, मला कितीतरी कंपन्यांचे गेमिंगचे परत त्या रमेश सर्कल आणि ते बाकीच्या असल्या त्या ज्या कास्त्यात असल्या कितीतरी आली, पण कुठल्याला बळी पडलो नाही मी. हां, आणि बरेचशा आता आमच्या भागातल्या तर इतके ॲड करतो मी, पण कुणाचाही रुपया घेत नाही बऱ्यापैकी. क्वचित जास्त मेहनत असेल, कुठं बाहेरून कोण आला असेल कंपन्यांचं वगैरे, तीसुद्धा माणसांना जे म्हणजे उपयोगी असतील वस्तू किंवा काय असेल अशा हिशोबाचेच. आता इकडूनसुद्धा काही येते ती मला ॲड बाकीच्या कंपन्यांच्यासुद्धा. आता कंपनीचे जे बाबा आता गरजेची एखादी वस्तू असेल काय असेल, कसं होतं 4 रुपये जर मिळत असतील कशातून आणि जर वस्तू असली चांगली नसली चांगली पटत असली तर तुम्ही घ्यायची, नसेल तर घेऊ नका अजिबात. काही त्यात विषय नाही आहे. फक्त ॲड आलेली आहे तर आपल्याला काय करता येते का त्याच्याबद्दल ते दाखवायचा एक प्रयत्न असतो तुम्हाला. जर ती पटली तरच घ्यायची, नाही तर घ्यायचीच नाही अजिबात. हा एक विषय असतो महत्त्वाचा म्हणजे. त्यामुळे बाकीचा काही त्यात विषय नाही. आणि चुकीच्या गोष्टींची जास्त ॲडसुद्धा मी करायच्या भानगडीत पडत नाही. ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ह्यातून तर एवढंच सांगायचं होतं की मला जी रील बनवली मी ती एकदम व्यवस्थित झाली, लोकांना बऱ्याचशा आवडली, बऱ्याच लोकांनी कौतुक केलं, त्याच्याबद्दल मी खूप समाधानी आहे. तर मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. भरपूर सपोर्ट करत आहेत सगळी मला यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती सगळ्यांचा मला सपोर्ट चालू आहे. एकदम व्यवस्थित आहे. आणि असंच काय ना काहीतरी युनिक असे कन्सेप्ट मला बरेच सुचतात हो. रोज काही 1-2 व्हिडिओ बनवेल मी, पण काय होतं थोडंसं युनिक, लोकांनी कधीही जे पाहिलेलं नाही असं दाखवायचा फक्त प्रयत्न आहे माझा, बाकी काही नाही. सगळे कन्सेप्ट आपले सगळे ग्रामीण भागातलेच असतात. आणि ग्रामीण भागातसुद्धा कॉमेडी कुठल्याही म्हणजे साध्यातलं साधं काम असलं तरी त्या कामातसुद्धा कॉमेडी करता येते, कॉमेडी होती, हा दाखवायचा माझा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. तर इथून पुढेही बघत राहा मित्रांनो, बाकीचं काही नाही आहे. आणि चांगल्यात चांगलं द्यायचा प्रयत्न माझा कायम असणार आहे. तर असाच सपोर्ट राहू दे मित्रांनो. खूप खूप आभारी आहे. पण देवासाठी थोडंसं मला काही करता आलं ह्यातले समाधान आहे मला. धन्यवाद मित्रांनो. इथे ब्लॉग संपवतो. थँक्यू.